हा 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 हा. आज आहा. दीदी, मोठे जावाई, त्यांचे मित्र, त्यांच्या मिसेस अशा सगळेजण आलेले आहेत. म्हणजे दीदीच्या पण मैत्रिणी आहेत त्या. 3-4 फॅमिली आहेत. काय चालेल? मस्त चाललंय. कशा आहात? एकदम मस्त. हो का? काय झालं? काय तू पर करणार? अरे बापरे, किती मोठे मोठे झाले. या 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 या. ते यायच्या आधीच खाणार सरांनी ना शेकोटी पेटवून ठेवली होती आणि सगळे मस्त शेकोटीच्या अवतीभोवती बसले आणि ते जेवण वगैरे करून येणार होते, त्याच्यामुळे स्वयंपाक काही नव्हता रात्रीचा. मतलब लगता कि काले पेपर पे बस डॉट डाले। सही में क्या मजा आता आपको देखने में? 1 2 3 स्टार्ट. हाय हाय. हाय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणा. यो हॅलो ए गबरू जल्दी आ। हेलो यो हनी सिंग झोपता का? उशी आणायची. जय श्रीराम। जय श्रीराम. यस. रात्रीची वेळ आहे, मस्त अशा खाटा वगैरे पण टाकल्या होत्या, सगळ्या खुर्च्या बाहेर ठेवल्या. नंतर सोपे होत ना आपले, म्हणजे कसं आहे ट्रकचं ना शीट असतात ना, ते कुणी दादांनी आणलेले होते, त्याच्यावर सगळे बसले. नंतर मग जशी काही मैफिल रंगली होती अगदी. सगळ्यांना असं इतका आनंद झाला ना की ते नाशिकला होते बरं का 2-3 दिवस, तर त्यांना वाटलं पहिले तरी इथे आलो असतो म्हणजे गावाकडे तर मज्जा आली असती म्हणे. पाणी तापवलेलं आहे. मला तो सीन अजूनही आठवतो, ते तपिलात पाणी तापवलं होतं तुम्ही. आणि ते पाहुणे आलेले आहेत आणि सगळ्यांची फरमाईश आहे की मस्त असे साबुदाणे वडे झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा मी आता इथे साबुदाणा भिजत घातलाय. म्हणून मग सकाळी ना नाश्त्यासाठी वड्यांचाच बेत ठेवला मी, म्हणून साबुदाणे भिजवले. म्हटलं ना 16-17 जण आहेत तर 1 किलो साबुदाणा पुरून जाईल, तर तेवढा सगळा भिजत घातला मग मी. आणि रात्री भिजवला ना चांगलं मऊ होईल म्हटलं, आणि मग कसं मुलांना आवडेल असं सगळं छान असं मस्त नाश्ता देता येईल. तर आता हे सगळे झोपले ना, मग लगेच मी भिजायला घेतलं हे. सकाळी उठले आणि मुलं सारख्याच रस्त्याकडे जात होते आणि माझा पुतण्या ना त्याने सगळ्यांना ट्रॅक्टरवरून चक्कर मारून आणलं. हा हा हा. थोडंसं बघितलं का कसं उठल्या उठल्या चक्कर मारायला घेऊन गेले. आजोबाला म्हटले चला म्हणे बाबा आपण चक्कर मारायला जाऊ, फिरायला गेले. आणि तिकडे पुतण्या माझा भेटला आमचा निवृत्ती दादा, तर त्यांना खूप त्याला मुलांची आवड आहे, सगळ्यांना बसवून घेऊन आला. ही सफर म्हणजे त्यांची तर एकदम पर्वणीच झाली होती आणि मुलं मस्त एन्जॉय करतायत, सगळे छोटे मोठे सगळे बसले. पोरांची तर एकदम मजा झालेली बाबा. माझ्याकडे सगळे छोटे असे बाळकृष्ण आलेले आहेत, तर तुम्हाला कसे वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि आता यांचे व्हिडिओ चालूच राहणार आहे आपल्यासाठी.